नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. बी.एड सी.ई.टी संदर्भात प्रॉपर माहिती आणि कोचिंग आपल्या चॅनलवरती दिलं जातं. काल आपण लक्षात घ्या शिक्षक अभियोग्यता यावर 14 प्रश्न पाहिले, ज्यांचे एकापेक्षा अधिक उत्तरं बरोबर वाटत आहेत. तर लक्षात घ्या याच्यानंतर पुढचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक 15 आहे, शिक्षकाचा सामाजिक संबंधाबाबत शिक्षकाच्या सामाजिक संबंधाबद्दल आपले मत काय आहे हे सांगायचं आहे. प्रश्न व्यवस्थित पहा. ऑप्शन क्रमांक 1 आहे, सामाजिक संबंध वाढवण्यात वेळ घालवणे व्यर्थ आहे. ऑप्शन क्रमांक ब, सामाजिक संबंध वाढल्यास विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे अशक्य आहे. ऑप्शन क्रमांक क, सामाजिक संबंध वाढवणे आवश्यक आहे. ऑप्शन क्रमांक ड, सामाजिक संबंध वाढवल्यामुळे खर्चसुद्धा वाढतो. तर लक्षात घ्या शिक्षकांच्या सामाजिक संबंधाबद्दल लक्षात घ्या पॉझिटिव्ह असणे गरजेचं आहे, कारण का शाळा अगदी समाजाचा केंद्रबिंदू मानलं जातं. त्यामुळे समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती असतील, सरपंच असतील किंवा इतर पोलीस पाटील असतील, त्याचबरोबर पालकवर्ग असतील, तर यांच्याशी सलोख्याचा संबंध असणे गरजेचं आहे. कारण का विद्यार्थ्याच्या प्रगतीसंदर्भात पालकांजवळ चर्चा करणे किंवा त्याच्यावर सुधारणा उपाययोजना करण्यासाठी लक्षात घ्या सलोख्याचे संबंध असणे गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या सामाजिक संबंध वाढवण्यात वेळ घालवणे व्यर्थ आहे, तर हा ऑप्शन चुकीचा आहे. सामाजिक संबंध वाढवल्यास विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे अशक्य आहे, हे तर पॉसिबलच नाही आहे. त्यामुळे ही कन्सेप्ट देखील चुकीची आहे. सामाजिक संबंध वाढवणे आवश्यक आहे, ऑप्शन बरोबर आहे. आणि शेवटचा ऑप्शन आहे, सामाजिक संबंध वाढवल्यामुळे खर्चसुद्धा वाढतो. तर हा ऑप्शन पूर्णपणे चुकीचा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. 16, शिक्षणाची मूलभूत आवश्यकता आहे डॅश डॅश. एक आहे स्वच्छता, शिक्षक उपलब्धता, जागा, मनाची एकाग्रता. तर याच्यामध्ये लक्षात घ्या स्वच्छता तर असायलाच पाहिजे, जागा पण असायलाच पाहिजे, शिक्षकाची उपलब्धता असली पाहिजे, मनाची एकाग्रता असली पाहिजे. सगळेच ऑप्शन बरोबर आहेत. पण याच्यामध्ये प्रभावी जो ऑप्शन आहे तुम्हाला माहिती आहे की शिक्षकाची उपलब्धता असणे ही मूलभूत आवश्यकता आहे, कारण शिक्षकच नसेल तर इतर गोष्टी असून काहीही फायदा होणार नाही आहे. त्यामुळे शिक्षक उपलब्धता हा ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न 17, तुमच्या शिक्षक सहकार्यासोबत तुमचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी काय कराल? एकमेकांच्या निवासस्थानी भेट देणे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे. तर हा ऑप्शन लक्षात घ्या चुकीचा आहे. त्याचबरोबर दुसरा ऑप्शन आहे, नेहमी सहकाऱ्यांवर स्तुतीसुमने उधळणे व त्यांचे कौतुक करणे. हा ऑप्शन देखील चुकीचा आहे. सहकाऱ्यांच्या मर्यादा व दोषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे. तर लक्षात घ्या हा ऑप्शन देखील चुकीचा आहे. त्यांना त्यांच्या चुका आणि दोष दाखवून त्यामध्ये सुधारणा करणे सांगणे योग्य वाटते. त्यामुळे एकमेकांबद्दल पूर्ण विश्वास असणे हा ऑप्शन क्रमांक ड बरोबर आहे, कारण का या सगळ्या गोष्टींना इन्क्लूड करून त्यांना चुका सांगणे, दुरुस्ती करणे यासाठी एकमेकांबद्दल पूर्ण विश्वास असणे गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 18, बुद्धिमत्ता म्हणजे काय? आयुष्यातले प्रश्न सोडवण्याची कुवत. दुसरा ऑप्शन आहे, नवे ज्ञान संपादन करून त्या आधारे विविध समस्या सोडवण्याची क्षमता. लक्षात घ्या एखाद्या संस्कृतीमध्ये महत्त्व दिले जाणारे उत्पादन निर्माण करण्याची क्षमता किंवा सर्व बरोबर. आयुष्यामध्ये प्रश्न सोडवण्याची कुवत ही बुद्धिमत्तेमध्ये असते, बरोबर आहे. नवे ज्ञान संपादन करून आधारे विविध समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजे एखादे नवे ज्ञान घ्यायचे आणि त्याच्या आधारे इतर समस्या सोडवण्याची क्षमता येणे हे देखील बरोबर आहे. एखाद्या संस्कृतीत महत्त्व दिले जाणारे उत्पादन निर्माण करण्याची क्षमता हा ऑप्शन देखील बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 19, शैक्षणिक सहलीच्या आयोजनामुळे वर्गातील अध्यापनातून काही काळ सुटका होते. ऑप्शन चूक. विनाकारण विद्यार्थ्यांचे पैसे वाया जातात. ऑप्शन चूक. मित्रांबरोबर काही काळ व्यतीत करण्याची संधी मिळते. हे देखील चूक आहे. मनोरंजनाबरोबरच ज्ञानप्राप्तीसुद्धा होते. तर ऑप्शन क्रमांक ड या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 20वा प्रश्न, राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी सर्वात प्रभावशाली मार्ग. राष्ट्रीय एकात्मा म्हणजे एकतेची भावना. सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांद्वारे समान वागणूक देणे. लक्षात घ्या हे देखील बरोबर आहे. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या हा ऑप्शन बरोबर वाटतोय. पुढे पाहूया, प्रत्येक विद्यार्थ्याने भारताच्या सर्व राज्यांना भेट देणे हे पॉसिबल नाही आहे. सर्व विद्यार्थ्यांद्वारे राष्ट्रगीताचे गायन दररोज करणे हे अंशतः बरोबर आहे, हे आपण नेहमी करतोच. पण आता प्रभावी ऑप्शन काय आहे? प्रभावशाली.
लक्षात घ्या, हे बरोबर ऑप्शन आहेत, पण त्याच्यामध्ये प्रभावशाली ऑप्शन ठरवायचा आहे. राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवणे हे बरोबर आहे, पण लक्षात घ्या 1, 2, 3 ऑप्शनपैकी हे 2 ऑप्शन आहेत, यांची प्रभाव जो आहे यांचा कमी आहे. त्यामुळे सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकाद्वारे समान वागणूक देणे हा ऑप्शन प्रॉपर प्रभावशाली वाटतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ हे बरोबर आहे. 21वा प्रश्न कोठारी आयोगानुसार, लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्हाला कोठारी आयोग माहिती पाहिजे. तर कोठारी आयोगानुसार लेखी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीची कल्पना येते. केवळ लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची कल्पना येऊ शकत नाही. शिक्षणात नवीन मूल्यमापन पद्धतीचा वापर करू नये आणि वरीलपैकी सर्व. तर लक्षात घ्या कोठारी आयोग जो शिक्षणाच्या मध्ये आमूलाग्र बदल करून आणण्यासाठी सर्वात प्रथम 19व्या शतकामध्ये कोठारी आयोग आला आणि याच्यामध्ये लक्षात घ्या यांनी सांगितलेलं आहे की केवळ लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांची कल्पना येऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण मूल्यमापनातून लक्षात घ्या ही कल्पना येऊ शकते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब बरोबर आहे. कोठारी आयोगासंदर्भात आपण स्पेशल व्हिडिओ देणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्येच राहा. पुढचा प्रश्न आपण पाहूया. मुक्त विद्यापीठाद्वारे शिक्षण योग्य की अयोग्य? ओपन युनिव्हर्सिटीचं जे शिक्षण असतं ते मुक्त विद्यापीठ. याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक अ मुक्त विद्यापीठ म्हणजे ओपन युनिव्हर्सिटी, ज्यामुळे पारंपरिक विद्यापीठाचे महत्त्व कमी होते. लक्षात घ्या काहीही महत्त्व कमी होत नाही आहे. ब योग्य, ज्यामुळे पारंपरिक विद्यापीठाचे लक्षात घ्या विद्यापीठावरील बोजा आहे तो कमी होतो. हे देखील स्टेटमेंट आहे, काही उपयोगाचं नाही आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या महत्त्वाची बाब पाहू शकता. योग्य, ज्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना शिक्षणाची संधी मिळते. ही स्टेटमेंट बरोबर वाटते. अयोग्य, ज्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो, मुळातच घसरत नाही आहे. त्यामुळे लक्षात घ्या ज्यांना शिक्षणापासून रेग्युलर शिक्षण करता येत नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मुक्त विद्यापीठ असतं. त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होते. ऑप्शन क्रमांक क बरोबर आहे. प्रश्न 23. एक विद्यार्थी कौटुंबिक समस्येमुळे निराश होऊन तुमचा सल्ला मागत आहे, तर तुम्ही काय कराल? ही त्याची खाजगी बाब असल्यामुळे त्यात पडणार नाहीत, हे चुकीचंच आहे. त्याची समस्या जाणून घेऊन त्याला योग्य उपाय सुचवाल, बरोबर आहे. मुलाची चूक असेल तर त्याला समजून चूक आहे असे समजून त्याला रागवाल, हे चुकीचं आहे. वेळ नसल्याने त्याला टाळण्याचा प्रयत्न कराल, हे देखील चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक अ बरोबर. तुमच्या मते वर्षातून किती वेळा पालक सभेचं आयोजन झालं पाहिजे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला वारंवार विचारला जातो. तर याच्यामध्ये महत्त्वाची बाब आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या फक्त एकदा शाळा सुरू होण्याच्या वेळी चुकीचं आहे. दोनदा प्रथम द्वितीय सत्रामध्ये किंवा प्रत्येकी एकदा हे बरोबर आहे. दर महिन्यामध्ये एकदा, लक्षात घ्या दर महिन्यामध्ये देखील एकदा हे देखील बरोबर आहे. फक्त एकदा परीक्षा सुरू होण्यापूर्वी हे देखील चुकीचं आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या दोनदा प्रथम आणि द्वितीय सत्रामध्ये प्रत्येकी एकदा, दर महिन्यामध्ये एकदा. तर याच्यामध्ये प्रॉपर उत्तर जर पाहायला मिळेल तर दर महिन्यामध्ये एकदा बोलवण्याची गरज नाही आहे. ज्या ज्यावेळी सत्रांमध्ये प्रत्येक सत्रांमध्ये किंवा प्रत्येकी एकदा ज्यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन असेल तर अशावेळी बोलवलं पाहिजे. त्यामुळे या दोन ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक ब ची जी प्रभाव क्षमता आहे ती जास्त आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब बरोबर आहे. हा गुण शिक्षकांसाठी अत्यावश्यक नाही. अत्यावश्यक नसणारा गुण समायोजनशीलता तर हवाय. अनुशासनप्रियता म्हणजेच लक्षात घ्या शिस्तबद्ध असला पाहिजे. नेतृत्व क्षमता असलंच पाहिजे. आर्थिक सुस्थिती हा देखील गरजेचाच आहे. पण याच्यामध्ये न बसणारा ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ड. 24वा प्रश्न आहे. शिक्षकाने अध्यापनाशिवाय विषयाव्यतिरिक्त इतर घटक जसे समाज, संस्कृती, संगीत, नाटक इत्यादी विषयी माहिती ठेवाव्यात असे वाटते. त्यामुळे अध्यापनावरील लक्ष कमी होण्याची शक्यता आहे. मुळातच नाही. गरजेपुरती माहिती घेतल्याने विनाकारण वेळ वाया जात नाही, हे देखील चुकीचं आहे. अध्यापन विषयाशी संबंध असेल तर अतिरिक्त माहिती ठेवावी, हे देखील चुकीचं आहे. ज्यामुळे शिक्षकाचा चौफेर व्यक्तिमत्व विकास होतो आणि ज्ञानकक्षा रुंदावते. ऑप्शन क्रमांक ड या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तुम्ही देखील या प्रश्नाचं उत्तर दिलंच असेल. प्रश्न क्रमांक 27वा. समाजामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची समजली जाते कारण त्याला समाजशास्त्राचे ज्ञान असते. चूक, तो इतरांपेक्षा अधिक शिक्षित असतो. स्टेटमेंट चुकीचे आहे. तो विद्यार्थ्यांना उचित दिशा आणि दिशादर्शन करू शकतो.
समाजासाठी अधिक वेळ देणे त्याला शक्य नसते, हा देखील चुकीचा आहे. त्यामुळे 27वा प्रश्न आहे, याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. तो विद्यार्थ्यांना उचित दिशा आणि दिग्दर्शन करू शकतो. प्रश्न 28वा, एका कार्यक्रमामध्ये तुम्हाला मुख्य अतिथी म्हणून बोलावले आहे. लक्षात घ्या, दिलेल्या वेळेच्या अगोदर तिथे उपस्थित असता, हे जर बरोबर आहे. दिलेल्या वेळेवर उपस्थित राहता, लक्षात घ्या बरोबर आहे. त्याचबरोबर कार्यक्रम उशिरा सुरू होईल म्हणून थोडा उशिरा जाता, हे देखील चुकीचं आहे. कार्यक्रम सुरू झाल्यावर जाणे अधिक चांगले समजता, हे देखील चुकीचं आहे. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच दिलेल्या वेळेच्या अगोदर उपस्थित असता, हे देखील बरोबर आहे. पण दिलेल्या वेळेवर उपस्थित राहणे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब हे बरोबर आहे. प्रश्न 29वा, NCERTच्या शिफारशीनुसार उच्च माध्यमिक स्तरासाठी शिफारशी या आहेत. हा अभ्यासक्रम 4 सत्रांमध्ये विभागला जाईल. पहिल्या 3 सत्रातील जबाबदारी संबंधित शाळेवर राहील. प्रत्येक सत्रांमध्ये निबंधलेखन, प्रश्नोत्तरे, चर्चा इत्यादीद्वारे ट्युटोरियल्स घेतली जातील. ऑप्शन क्रमांक 4, शेवटच्या सत्रातील परीक्षासुद्धा शाळेने घ्यावे आणि शेवटच्या सत्रातील परीक्षा ही परीक्षा मंडळाने घ्यावी. अशा प्रकारे 5 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. यापैकी कोणकोणते ऑप्शन बरोबर आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये शोधायचे आहे. तर याच्यामध्ये हा अभ्यासक्रम 4 सत्रांमध्ये विभागला जातो, हे बरोबर आहे. फर्स्ट फॉर्मेटिव्ह, सेकंड फॉर्मेटिव्ह, प्रथम सत्र, द्वितीय सत्र बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे, पहिल्या 3 सत्रातील जबाबदारी संबंधित शाळेवर राहते, बरोबर आहे. जसं की 10वीचा अभ्यासक्रम, प्रत्येक सत्रामध्ये निबंधलेखन, प्रश्नोत्तरे, चर्चा, लक्षात घ्या इत्यादीद्वारे ट्युटोरियल्स घेतले जाणार, बरोबर आहे. शेवटच्या सत्रातील परीक्षा बोर्डामार्फत घेतली जाते, ही स्टेटमेंट चुकीचे आहे. शेवटच्या सत्रातील परीक्षा ही परीक्षा मंडळाने घ्यावी. ऑप्शन 1, 2, 3 आणि 5 बरोबर. तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक अ बरोबर आहे. सगळ्यात शेवटचा प्रश्न, स्वयं अध्ययनामुळे स्वतःच्या गतीने व कुवतीने अभ्यासात प्रगती करता येते, बरोबर वाटतंय. मिळालेल्या ज्ञानाचे पुनर्अध्ययनाद्वारे दृढीकरण करता येते, हे देखील बरोबर वाटतंय. चुकीची माहिती घेताना सुधारता येतात, लक्षात घ्या चुकांची माहिती घेताना सुधारता येतात, हे देखील बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वरील सर्व. तर अशा प्रकारे परीक्षेमध्ये मागील काही वर्षांमध्ये 21 पासून महत्त्वाचे प्रश्न विचारलेले होते, त्यांचा सराव आपण केला. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. सदरची प्रॅक्टिस टेस्ट लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लवकरच दिली जाईल. तर बीएड CETच्या प्रॉपर कोचिंगसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.